अवर चॅनल सेल्फ स्टडी 2.2 एक न्यूज ट्रेंडिंग करत आहे सध्याच्या टायमाला म्हणजे इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज आहे की सिद्धरामय्या गव्हर्नमेंट टू टेक ऑर्डनन्स रूट टू इन्फोर्स 60% ऑफ कॅनडाज होर्डिंग. इथं थोडंसं समजायला असं पाहिजे की होर्डिंग असा निर्णय पहिले महाराष्ट्रानं सुद्धा 2022 मध्ये घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जेही आपल्या इथं शॉप आहे किंवा दुकान आहे, शॉप आहे, स्कूल आहे आणि अदर बिझनेसेस ऑल्सो कोणत्याही प्रकारचे बिझनेसेस असले तर त्याच्यामध्ये जे बोर्ड लागले जाते वरता जे होल्डिंग्स असते त्याच्यावाले तर त्या सगळ्या होल्डिंग्स वर काय लागणार आहे आता 60% कॅनडा लँग्वेज मध्ये लिहिलं गेलं पाहिजे असं रूल्स आहे. जो पहिले 50-50चा रेशिओ होता तो आता करणार आहे. जसं हे कोण सांगितलं तर हे जे कर्नाटकचे चीफ मिनिस्टर आहे सिद्धरामय्या कारण तिथं काँग्रेसचं सरकार आहे आणि सिद्धरामय्यानं हे म्हणजे सांगितलेलं आहे की आम्ही काय करणार आहे 60% साइन बोर्ड तिथं अप्लाय करणार आहे सगळ्या बिझनेसेस साठी. ओके. The Congress government in Karnataka is planning to enforce the allocations of a 60% signboard space in all businesses established in Canada, replacing the existing 50-50 ratio. The government announced this after activist vandalism signboard in Bengaluru. The Bruhat बेंगळुरू महानगरपालिकेनं ते जी बेंगळुरूची महानगरपालिका आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की बेंगळुरू हे कर्नाटकची आयटी सिटी किंवा आपल्या देशाची सुद्धा आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाते. तिथं खूप मोठ्या प्रमाणात आयटी बिझनेसेस आहे. हे सिद्धरामय्या आहे, कर्नाटक चीफ मिनिस्टर सिद्धरामय्या. तर यांनीच काय केलेलं आहे हा 60%चा रूट आणलेला आहे. तर पेपरमध्ये एक्झाम मध्ये जर विचारलं गेलं किंवा पेपरमध्ये जर आलं का 60%चा साइन बोर्डचा रूल सध्या कोणत्या राज्याने अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट का ऑर्डनन्स रूट आलेला आहे म्हणजे ऑर्डनन्स पारित केलं जाणार आहे ते. ठीक आहे. ऑर्डनन्स काय असते ते आपण आपल्या पॉलिटिक्स याच्यामध्ये शिकू पण ऑर्डनन्स आणल्या जाणार आहे आणि ऑर्डनन्स थ्रू हे लागू केलं जाणार आहे. हालाकी नंतर त्याचं ऑर्डनन्सला सुद्धा काय असते ऍक्टच व्हॅल्यू असते ऍक्ट सारखं तो वर्क करत असते. तर ठीक आहे हा मुद्दा तुम्हाला समजला असेल एक्झाम मध्ये जर विचारलं गेलं की 60%चा रूल कोण आणला महाराष्ट्रानं असा आणलेला होता काय तर हो 2022 मध्ये महाराष्ट्रानं सुद्धा असा आणलेला होता. तर या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आपल्या दोस्ता मित्रांसोबत शेअरिंग वाढवा लाईक सुद्धा वाढवा आणि या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच.